नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय सण इंडियन फेस्टिवल या आपल्या मालिकेमध्ये दिवाळी फेस्टिवल ऑफ लाईट्स या सणांची आपण आज माहिती पाहणार आहोत. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सर्व दिवाळीच्या भागांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. या व्हिडिओमध्ये आपल्याला ही माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. दिवाळी या सणाची सुरुवात वसुबारसपासून होते. गाय वासरूची पूजा हे या दिवसाचे वैशिष्ट्य. धनत्रयोदशी ही अश्विनातली दुसरी त्रयोदशी. या दिवशी नवीन भांड्यात धान्य ठेवून पूजा करायची. पणत्या व आकाशकंदील लावायचे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. नरक चतुर्दशीला पहाटे उठून तेल उटणे लावून आंघोळ करायची. नवे कपडे घालायचे आणि खूप फटाके फुलबाजा लावायच्या. मग लाडू, चकल्या, चिवडा हा फराळ करायचा. दिवाळीत रांगोळ्या पाहिजेतच. शिवाय झेंडू आणि आंब्यांच्या पानांच्या तोरणाने घर सजवायचे. Diwali has arrived now. Vasubaras marks the beginning of the festival. Worship of cow and its calf is the importance of the day. The second day is Dhanatrayodashi. Buying new utensils and worshipping them filled with crops is a tradition. People light up their homes with the oil lamps. The lamp of paper, Akash Kandil, are hanged at the entrance. Diwali is a festival of lights. On Narak Chaturdashi, people take bath at dawn with oil and paste of sandalwood powder. After bath, the children wearing new clothes, brush crackers and enjoy. They have relished food like ladu, chakli, chivda, etc. Then house is decorated with झेंडू garlands. नरकासूर हा राक्षसांचा राजा होता. त्याच्याजवळ वैष्णवास्त्र हे शक्तिशाली अस्त्र होते. तो देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्राचा ऐरावत हत्ती पळवला. अनेक राजांना कैदेत ठेवले. राजांच्या 16,000 बायकांना तुरुंगात ठेवले. देव मग श्रीकृष्णाकडे गेले. त्याने नरकासुराशी युद्ध करून त्याला ठार मारले. सर्व बंदिवानांची सुटका केली. मरताना नरकासुराने वर मागितला. या दिवशी पहाटे स्नान करणाऱ्याला नरकात जावे लागू नये. King of demons was Narkasur. He possessed a weapon, Vaishnav Astra. He started harassing the gods. He then took away the elephant Airavat of Lord Indra. He captured many kings and imprisoned 16,000 women and children of them. The gods went to seek help from Lord Krishna. He then waged a war against Narkasur and killed him. Prisoners captured were released. Before dying, Narkasur asked a last wish. Who on this day rises before dawn and finishes bath will not go to hell. समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी निर्माण झाली व श्री विष्णूशी तिचा विवाह झाला. बळीराजाने आपले गुरु शुक्राचार्य यांच्यासह स्वर्गावर स्वारी करून देवांना आणि प्रत्यक्ष लक्ष्मीला बंदिवासात ठेवले. श्री विष्णूंना हे समजले तेव्हा त्यांनी अमावास्येला लक्ष्मी आणि देवांची सुटका केली. अश्विन अमावास्येला लक्ष्मीची पूजा करतात कारण त्या दिवशी लक्ष्मी देवीची श्री विष्णूंनी कारागृहातून सुटका केली होती. While gods and demons were churning the sea, goddess Lakshmi emerged from the sea. She was married to Lord Vishnu. King Bali with his guru Shukracharya
attacked heaven and captured gods and goddess Lakshmi also. Lord Vishnu came to know about this, and with his powers he freed gods and Lakshmi from the jail. Lakshmi was worshipped on Amausya of Ashwin, as she was freed from the jail on this day. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खूप दिवे लावायचे, म्हणजे लक्ष्मी येते. लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि घर, धान्य, पशु, झाडे यांची समृद्धी. चौरंगावर ताम्हनात लक्ष्मीची मूर्ती, सोने, चांदीची नाणी ठेवायची. मग त्यांची पूजा करायची. नैवेद्यात लाह्या, बत्तासे, धने व गूळ हे जिन्नस हवेत. या दिवशी केरसुणीची पूजा केली जाते. ती कचरा दूर करून घराची स्वच्छता करते. म्हणून कचरा काढणारी ती केरसुणी ही लक्ष्मीच. म्हणून स्त्रिया केरसुणीची पूजा करतात. On the day of Lakshmi Pujan, people beautify homes by lightening the oil lamps. Goddess Lakshmi arrives and brings wealth and prosperity of all kinds, like home, grains, animals, etc. The idol of Lakshmi is placed in a holy place with silver coins and gold ornaments. People worship the goddess and perform a puja. Various sweets like jaggery are offered. Broom holds a place of importance on this day. The broom take away all the dirt from our houses, kept it clean. So women worship the broom with flowers. दैत्यांचा राजा बळी हा पराक्रमी आणि उदार होता. त्याने देवांना हरवून कैदेत टाकले. त्यांची सुटका श्री विष्णूने केली. परंतु दैत्यांचा बंदोबस्त करायलाच हवा. यावेळी श्री विष्णूने लहान बटूचे रूप घेतले. त्याचे नाव वामन. तो बळीराजाकडे आला आणि त्याने दान मागितले की 3 पावले जमीन दे. बळीने हो म्हटले. वामनाने आता विशाल रूप घेतले. एका पावलात त्याने पृथ्वी व्यापली. दुसरे पाऊल स्वर्गावर ठेवले आणि तिसरे बळीने मस्तक पुढे केले. वामनाने मस्तक दाबत बळीला पाताळात लोटले व बळीला पाताळाचा राजा केले. बलिप्रतिपदा हा कार्तिक महिन्याचा आणि विक्रम संवत वर्षाचा पहिला दिवस, म्हणून पाडवा असेही म्हणतात. 3.5 मुहूर्तापैकी एक म्हणून या दिवशी नवीन कामाची सुरुवात करावी आणि आपला आळस दूर सारावा. पहाटे उठायचे, सुगंधी तेलाने स्नान करायचे आणि नवीन कपडे घालायचे. संध्याकाळी स्त्रिया आपल्या पतिदेवांना आरती ओवाळून भेट स्वीकारतात. King Bali was brave and generous. King Bali took control of the heaven. Lord Vishnu got the heaven back. But demons must be controlled. So Lord Vishnu took the form of a Batu, a young boy named Vaman, and went to visit King Bali. He asked for space enough to keep 3 steps as charity. From the King Bali promised to give him 3 steps of land. Now little boy began to grow in size of a huge person. With his first step, the heavens were enveloped. The second step covered the entire earth, and the third step, Bali offered his head as the place. Vaman took his step and pushed King Bali into the depth of hell. Then he was made the king of hell. Bali Pratipada is the first day of Kartik. It is also called Padwa because the Vikram Samvat year starts on this day. This is very auspicious day
as new works are undertaken and laziness is kept away. People rise before dawn, take holy bath with oils and pastes, and wear new clothes. In the evenings, women seek their husbands' blessing by arti with the traditional oil lamps and get gifts in return. यमराज म्हणजे मृत्यूदेव. त्याच्या बहिणीचे नाव यमी. वर्षातून एकदा भावाने आपल्याकडे यावे असे तिला वाटे. पण यमराजांना सवडच नसायची. त्यामुळे यमी रुसली. पण यमराजाला हे समजले. यमराज लगेच यमीकडे गेले. तेव्हा तिला आनंद झाला. तिने सुगंधित तेल उटणे लावून त्याला स्नान घातले. गोडधोड करून जेवायला घातले. संध्याकाळी खूप दिवे लावून यमीने यमराजाला ओवाळले. तो दिवस होता कार्तिकातील पहिल्या द्वितीयेचा, यम द्वितीयेचा. God of death is known as Yamraj. His only sister was Yamuna or Yami. She wished to spend at least one day in a year in his company, but he was very much tied up with his work. Yamuna was now furious. Yamraj knew this. He finally went to visit her. Yamuna was overjoyed. She welcomed her brother. She prepared brother's favorite dishes and enjoyed the day with lighting the lamp and arti. This day is known as Yamadvitiya. भाऊबीज या सणाला विशेष महत्त्व आहे. भाऊबीज हा भावाने बहिणीला ओवाळणी किंवा दिवाळीची भेट देण्याचा दिवस. बहीण व भाऊ एकाच घरात मोठे होतात, पण विवाहानंतर बहीण दूर जाते. भाऊ आपल्या कामात खूप व्यग्र असतो, पण भाऊबीजेला तो बहिणीच्या घरी जातोच. बहीण त्याचे स्वागत करते, आवडीचे पदार्थ खाऊ घालते, संध्याकाळी त्याला प्रेमाने ओवाळते. भाऊबीज has its own place among other festivals. Sisters eagerly wait for Bhau-Beej and gifts they receive from their brothers. A brother and sister grow up together in the same house. The sister gets married and builds her own world. Brother is too occupied in his works. But on the day of Bhau-Beej, he visits her loving sister. She treats him as a special guest, prepares sweets and performs artis, wishing him success.